भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे। ही बातमी ऐकल्यानंतर भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। ठाकरे आणि मोहिते पाटील यांच्यात सुमारे 1.5 तास चर्चा झाल्याचे कळते। राजकीय दृष्ट्या सध्या तळ्यात मळ्यात असणारे रणजितसिंह यांनी अचानक ठाकरेंची भेट का घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे चिरंजीव विश्वतेज याच्या लग्नाचे आमंत्रण ठाकरे यांना देण्यास गेले होते। मात्र चर्चा राजकीय भेटीची होत आहे। रणजितसिंह यांच्या बाबतीत सध्या भाजपचे नेमके काय सुरू आहे हे कळत नसल्याची स्थिती आहे। एकीकडे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्य नोंदणी मोहिमेत 1000 सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले, त्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे। अशातच रणजितसिंह यांनी थेट मुंबई गाठत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। या भेटीमुळे आणखीन चर्चांना उधाण आले आहे। मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम केले नाही, त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। त्यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाई का करू नये याचा खुलासा करण्याचे आदेश दिले। या आदेशावर मोहिते पाटील यांनी उत्तर दिले होते, मात्र सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता सोलापूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।